करूया की आपण पहिल्यांदा काय बघितलं तर आपण बघितलं की इन्सुलिन रेजिस्टन्स हा काय नवीन प्रकार आहे. इन्सुलिन रेजिस्टन्स कसा कमी करायचा आणि तो कमी करायचा तर आपल्याला आपल्या खाण्यातली साखर कमी करायची. साखर म्हणजे नुसतीच आपली खाण्यातली साखर नव्हे, म्हणजे ती आपली बाजारात मिळते ती, तो गोड पदार्थ कमी करणं, कोल्ड्रिंक कमी करणं, ज्यूस कमी करणं आणि प्रोसेस्ड फूड कमी करणं, की याच्यामुळे आपला इन्सुलिन रेजिस्टन्स कमी व्हायला बरीच मदत मिळते. दुसरं आपण काय शिकलो की आपल्या रक्तातल्या ज्या तपासण्या आहेत ज्या आपण नेहमी करतो, बऱ्याच वेळा त्या ते दाखवणार नाही आहेत की अर्लियर स्टेज जेव्हा मेटाबॉलिक चेंजेस सुरू होतात तर बऱ्याच वेळा त्या तपासण्या नॉर्मलच येतात. त्यामुळे तसं गाफील राहून चालणार नाही. नंतर खाण्याच्या बाबतीत, अन्नाच्या बाबतीत जे पूर्वी सांगितलं जायचं की मधुमेही रुग्णांनी एकदम खाऊ नये, थोड्या थोड्या वेळाने खावे, की दिवसातून 4 वेळा 5 वेळा खावे. आता त्या गाईडलाईन बदलल्या आहेत. आता नवीन गाईडलाईन्स त्याच आहेत की त्यात कमीत कमी वेळा खा, म्हणजे दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा. हा मोठा बदल झालेला आहे की आपल्याला आता आपल्या खाण्यावर, खाण्याच्या वेळांवर आणि किती वेळा खातो याच्यावर लक्ष द्यायला. आणखी नवीन आला की आपला प्रोटीन इंटेक, जो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले प्रथिनं फार कमी खातो, तर तो वाढवला पाहिजे आणि जेवणामध्ये आपले फायबर वाढवले पाहिजे. त्यामुळे जेवणाची सुरुवात शक्य झालं सॅलडने करा, मग आपल्या इतर गोष्टींकडे या आणि कार्बोहायड्रेट सगळ्यात शेवटी येऊ जातात. खाण्यामध्ये प्रथिनांचा वापर वाढवा, म्हणजेच अंडी असतील, मासे असतील, चिकन असेल तर जे मांसाहार आहे तो, आणि शाकाहारी गोष्टींमध्ये पण डॉक्टर सुंदरकांनी सांगितलं की शाकाहारी आपल्याला पर्याय काय काय असू शकतात. त्यामध्येही डेअरी प्रोडक्ट वाढवणं, दूध, दही, तूप वाढवा आणि सेमी स्किम किंवा स्किम मेटबद्दल नाही बोलत आहोत आपण, फुल फॅट दुधाबद्दल बोलत आहोत की त्यातले ते फॅटसुद्धा हेल्दी आहेत. हा एक मोठा बदल झालेला आहे. आणि खाण्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असाव्यात, वेगवेगळ्या रंगाची, पुन्हा सर्व फळं नक्कीच खायचे, पण कुठल्याही फळांचं ज्यूस नको आहे, कारण या ज्यूसमध्ये फ्रक्टोज जे असतं ते सगळ्यात जास्त हानिकारक आहे आपल्याला. त्यामुळे खाण्यामध्ये बदल करायचा आहे. आणि वाघमारे मॅडमने आपल्याला व्यायामाचं महत्त्व कळवलेलं आहे, जे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करण्यासाठी सर्वात उपयोगी आहे. कारण एक्सरसाइज करताना किंवा व्यायाम करण्यासाठी आपल्याला इन्सुलिनची गरज नाही आहे. इन्सुलिन भले माझं कमी झालं असेल, भले रेजिस्टन्स झाला आहे, पण व्यायामाने आपल्या रक्तातली साखर कमी व्हायला 100% मदत होते. आणि फक्त चालणे हा व्यायाम नव्हे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपल्याला सांगते की 300 मिनिटं तरी आठवड्याला व्यायाम केला पाहिजे. पण आता जसं मॅडम म्हणाला की आपल्याला 150 मिनिटाचा व्यायाम करायचा आहे, पण तो साधं बागेत चालतोय हा चालणं उपयोगाचंच नाही आपल्याला. तर आपल्याला आता स्ट्रेंथ ट्रेनिंगवर जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे की आपल्या व्यायामाचे 3 प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये आपलं कार्डिओ एक्सरसाइज किंवा एरोबिक एक्सरसाइज म्हणजे चालणं, धावणं, पोहणं, सायकलिंग. आपल्याला रेजिस्टन्स ट्रेनिंग पण वाढवायचे, जसं स्क्वॉट्स, लंजेस असतील ते एकेका स्नायूंचे व्यायाम, आणि थोडं वेट लिफ्टिंग लागणार आहे आपल्याला. आणि वेट लिफ्टिंगला वयाची मर्यादा नाही. जसं मॅडम म्हणाला की आता 40 नंतर तर खरी सुरुवात करायची आपल्याला, कारण आता सार्कोपिनिया सुरू झाला आपला, म्हणजेच आपल्या स्नायू हळूहळू छोटे व्हायला लागले. निसर्गाचा नियम आहे तो. त्यामुळे आपल्याला त्या स्नायूंना थोडं थोडं का होणार ताणत राहायचं आहे, की ज्याच्यामुळे आपलं वार्धक्य किंवा आपलं उतारवयी आपण तरुण राहू, की हे आपल्याला तालुमे टिकवायचं आहे. जर आपल्याला विस्मरण किंवा डिमेन्शिया नको आहे लवकर, की मी कुठे काय गोष्ट ठेवली माझ्या लक्षातच नाही आहे, तर व्यायाम करावाच लागणार आहे. छोटी छोटी सुरुवात करूया, पण फार गरजेचं आहे. प्रत्येकाने जिममध्ये असेल, घरी असेल, पाण्याच्या बाटल्या उठतात, घरातली कामं वाढवा, की त्याच्याने पण व्यायाम होणार आहे. आणि जो नीट एक कार्यक्रम सांगितला की त्याच्यामध्ये की व्यायामा व्यतिरिक्त इतर ज्या आपण गोष्टी करू शकतो, जसं पायऱ्या चढणं असेल, मोबाईलवर आहोत तर त्याला चालणं हेही गरजेचं आहे. म्हणजे एकीकडे आम्ही आता सांगतो आहोत की खाण्याच्या वेळा कमी करा, पण व्यायामाच्या वेळा वाढवा. एकदाच व्यायाम करून उपयोगी नाही, दिवसभर क्रियाशील राहा, तर तुमचे आजार कंट्रोलमध्ये येतील. थँक्यू.